नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा बी एड सी ई टी जी की मार्च 2026ला झालेली आहे. या सी ई टीचा रिझल्ट जो की बहुप्रतीक्षित होता तो आपल्याला लागलेला पाहायला मिळतो आहे. तर चला चेक करूया आपल्या रिझल्ट संदर्भात असलेली अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपल्या बी एड कॅप राऊंड संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या अपडेट्स आहेत, लहानात लहान अपडेट आपल्याला वेळेत मिळेल याची खात्री बाळगा. विद्यार्थी मित्रो, गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल किंवा बी एड रिझल्ट 2026 असं जरी आपण टाईप केलं तरी आपण या पेजपर्यंत पोहोचतो. सी ई टी सेल असं टाईप करून आपण इथे आलो आहोत. इथं आल्यानंतर cetsel.mahacet.org हे आपलं जेन्युइन वेबसाईट आहे. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो आणि त्या पेजवरती गेल्यानंतर लॉग इन पेज पाहायला मिळते. आपण सी ई टी सेलच्या होमपेजवरती आलो आहोत. आपण इथे वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल करताच आपल्याला विविध नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात. आपण रनिंग नोटिफिकेशन बार इथे पाहू शकता. रिझल्ट डिक्लेअर फॉर महा एम बी ए, इतर सी ई टीसुद्धा आपलं बी एड जे सी ई टी सेल आहे ते घेत असतं. त्यानंतर आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळते. रिझल्ट डिक्लेअर फॉर बी एड सी ई टी 2026 स्कोअर कार्ड आर अवेलेबल इन आवर शेड्यूल, दॅट इज लॉग इन. तर आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला शेड्यूल केलेलं हे पाहायला मिळतं. आपलं स्कोअर कार्ड तिथे पाहण्यासाठी आपल्याला लॉग इन करावं लागेल. लॉग इन पेज जे आहे ते आपल्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर पाहायला मिळेल. आपण इथे पाहू शकता सी ई टी एक्झामिनेशन पोर्टल. तसेच आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध ज्या बाबी आहेत ते म्हणजेच हायर एज्युकेशन या अंतर्गत येणारं आपलं जे बी एड आहे याला आपल्याला हायर एज्युकेशनला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण परत एक या पेजवरती जातो. या पेजवरती गेल्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर जे रिझल्ट्स आहेत ते लागलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. बी एड एम एड इंटिग्रेटेड बी एड ज्याला म्हणतो आपण, एम एडचा रिझल्ट तोही डिक्लेअर झालेला आहे. कॅप शेड्यूलसुद्धा आपल्याला त्याचं पाहायला मिळतं इथे. त्यानंतर अजून वरती स्क्रॉल केल्यानंतर बी एड सी ई टी जे की जनरल बी एड आहे, स्पेशल बी एड आहे आणि त्यानंतर इंग्लिश मीडियम बी एड ज्याला आपण ई एल सी टी बी एड सी ई टी असं म्हणत असतो त्याचा पण रिझल्ट लागलेला आहे. तर याला आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर फॉर बी एड सी ई टी 2026 हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपले स्कोअर कार्ड लॉग इनमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण याला क्लिक करूया. क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो. विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण ह्या साईन इन ह्या पेजवरती आलेलो आहोत. इथे आपल्याला रजिस्टर्ड ईमेल आय डी जो की आपण बी एडचा सी ई टी फॉर्म भरताना टाकला होता आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड आपल्याला इथे लॉग इन करण्यासाठी टाकायचा आहे, इनरॉल करायचा आहे. त्यानंतर आपला जर कोणाचा पासवर्ड विसरला असेल तर आपण फॉरगेट पासवर्ड याला क्लिक करून पासवर्ड तिथं रिसेट आपल्याला करता येतो. तर त्यासाठी आपल्याला ईमेल आपला लक्षात असणं गरजेचं आहे. सी ई टी फॉर्म भरताना जो ईमेल टाकला तो आपण इथं भरूया आणि त्यानंतर लॉग इन करूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्र, लॉग इन आपण केलेलं आहे. लॉग इन करताच आपल्याला होमपेज अशा प्रकारे पाहायला मिळतं. यामध्ये आपल्याला जे क्लिक करायचं आहे ते आहे ते स्कोअर कार्ड नावाची एक टॅब. या टॅबमध्ये आपण गेट स्कोअर कार्ड याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड आहे. ज्या भगिनींचं बी एड हे ई एल सी टी आहे त्यांनी ई एल सी टीला क्लिक करायचं आहे. परंतु ज्यांनी जनरल बी एड सी ई टी दिलेली आहे त्यांनी मात्र आपल्याला पहिली जी टॅब आहे ती म्हणजेच बी एड जनरल याला क्लिक करायचं आहे. आपण त्याला क्लिक करूया. क्लिक करताच आपल्याला अशा प्रकारे इथे एक परत पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं. इथे आपल्याला डाउनलोड जे पाहायला मिळतं त्याला आपण क्लिक करूया. तिथे एक आपल्याला बार पाहायला मिळतो. खाली असलेला जो बाण आहे, खालचं टोक असलेला, त्याला क्लिक करूया. इथे आपल्याला जे ब्ल्यू ॲरो दिसतोय त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत पुढच्या पेजवरती जातो. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्याला आपलं जे स्कोअर कार्ड आहे म्हणजेच त्याला आपण मार्क मेमो असं म्हणूया तो डाउनलोड झालेला पाहायला मिळतो. सी ई टी सेलचा लोगो, सी ई टी सेलचं कोटेशन, त्यानंतर महा बी एड सी ई टी, त्यामध्ये जनरल सी ई टीचा हा मार्क मेमो स्कोअर कार्ड आपल्या इथे पाहायला मिळतो. आपण इथे पाहू शकता इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव असतं. त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची सही आणि त्यानंतर डिटेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. डेट ऑफ बर्थ इथं असेल, त्यानंतर
अपार आय डी असेल, आधार कार्ड नंबर असेल, नाव असेल आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे आपला रिझल्ट. तर ॲपियर फॉर द कोर्स, कोणत्या कोर्ससाठी ॲपियर? जनरल BEd CET कोर्स किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा आहे. त्यानंतर CETचं आलेलं पर्सेंटाईल आपल्याला इथं पाहायला मिळते 47.58 एवढं पर्सेंटेज आपल्याला इथं पाहायला मिळते. डेट रिझल्ट डिक्लेअर झालेला 13/6/2026 आणि त्यानंतर इथला जो आपण कार्ड स्कोअर कार्ड ज्याला म्हणूया डाउनलोड केलेला आपल्याला इथे वेळ पाहायला मिळते आणि विविध सूचना आपल्या CET सेलच्या पाहायला मिळतात. याप्रमाणे आपला विद्यार्थी मित्र आपण रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे, जो की आपल्या लॉग इनमधून डाउनलोड होणार आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच आपला रिझल्ट डाउनलोड करा व हा व्हिडिओ कसा लागला आम्हाला नक्कीच कळवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.